बाळासाहेब द रिअल हिरो. लक्षात घ्या मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण या सिरीजला चालू केलेलं आहे. करंट अफेअर्सची ही सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण जे काही वर्षभर करंट अफेअर्सचे प्रश्न विविध वर्तमानपत्रात येत असतात ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या काही केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात याला तुम्हाला हे प्रश्न निश्चितच उपयोगी पडतील. मग ते UPSCची एक्झाम असो, CDSची असो, CISFची असो, NDAची असो, कुठली एक्झाम असो. पर्टिक्युलरली जेव्हा आपण ही सिरीज रन करायला सुरुवात केली होती त्यावेळेला आपण असं ठरवलं होतं की करंट अफेअर्सचे प्रत्येक लेक्चरला 30 क्वेश्चन्स कव्हर करायची. तिचा आपण आधी स्ट्रॅटेजी फॉलो करतोय. मात्र पुढच्या महिन्यात आपण हे चेंज करणार आहे आणि आपण काही थीम्सवर पण जे ते करंट अफेअर्स घेणार आहे. म्हणजे समजा अवॉर्ड्स असतील तर अवॉर्ड्स थीमवर वेगळे करंट अफेअर्स असतील. समजा कॉन्फरन्स असतील तर कॉन्फरन्स थीमवर वेगळे प्रश्न असतील. इम्पॉर्टंट डेज असतील तर डेज थीमवर वेगळे प्रश्न असतील. स्पोर्ट्स असतील तर स्पोर्ट्स ह्याच्यावर वेगळे असतील. अपॉइंटमेंट्स असतील न्यू तर त्याच्यावर वेगळे प्रश्न असणार आहेत. मग अशा प्रकारे आपण थीम्सवर वेगवेगळ्या 12 महिने ती सिरीज रन करणार आहे. म्हणजे हे तर सिरीज चालूच राहील जी मिश्र असेल, म्हणजे सगळ्या क्षेत्रातले क्वेश्चन्स असतील, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या थीम्सवर पण आपण हे क्वेश्चन्स जे ते रन करणार आहे. पर्टिक्युलरली ही सिरीज आपण ज्यांना ट्रिब्यूट करतोय ते म्हणजे बाळासाहेब विखे पाटील साहेब. त्यांनी आपल्याला कानमंत्र दिला होता, थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली. म्हणजे जे काही ग्रामीण नागरी भागात किंवा जे जागतिक लेवलला ज्या काही सुधारणा होतात त्या ग्रामीण भागात जर अप्लाय केल्या तर खरंच भारताचा जो विकास आहे तो विकास होऊ शकेल असा त्यांचा जो विचार होता त्या विचारानंच भारत आज पुढे चाललेला आहे किंवा जी प्रगती होती ती प्रगती आज होत आहे. म्हणून प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून किंवा मानवंदना म्हणून आपण बाळासाहेब द रिअल हिरो ही MCQ ची बेस्ड क्वेश्चन सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. लक्षात घ्या. हे कुणी चालू केलेलं आहे तर लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे याच्या मार्फत ही सिरीज रन केली जाते. जर तुम्हाला याच्याविषयी किंवा काही स्पर्धा परीक्षांच्या विषयी काही शंका असेल तर तुम्ही मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा आमचा टेलिग्राम चॅनल आहे PRS MPSC2 या क्रमांकाला तुम्ही या चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या सगळ्याची माहिती जी आहे ती मिळू शकेल किंवा काही शंका असेल तर त्याचं निरसन होऊ शकेल. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. प्रश्न 92, कारण आपण आता 3 लेक्चर झालेले आहेत आपले, त्याच्यामध्ये 91 क्वेश्चन झालेले आहेत. लक्षात घ्या प्रत्येक सिरीजला आपण 30 क्वेश्चन्स कव्हर करतोय. खालील कोणते विधाने बरोबर आहेत? विधान ए, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला तौक्ते असे नामकरण म्यानमार देशाने केले. तौक्ते हे विशेष आवाज काढणाऱ्या बेडकाचे नाव आहे. आता यातलं फक्त ए बरोबर आहे पहिला पर्याय, दुसरं फक्त बी बरोबर आहे दुसरा पर्याय, तिसरं दोन्ही ए आणि बी बरोबर आहे आणि चौथं दोन्ही नाही. तर लक्षात घ्या तौक्ते नामकरण म्यानमारनं दिलेले, मात्र तौक्ते हा विशिष्ट आवाज काढणारा सरडा आहे, बेडूक नाहीये. म्हणून फक्त ए जे ते बरोबर येईल. म्हणून 92चं उत्तर काय येईल? फक्त ए. बरोबर आहे ना. प्रश्न कसा येऊ दे, वादळाचं नाव येऊ दे, ते कुठल्या देशाने देऊ दे, ते कशाच्या आधारे दिलेलं आहे, त्याची जी माहिती आहे जनरली ती मी टेलिग्रामला टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन ते वाचू शकता. इथे ती कव्हर करण्याचं किंवा परत रिपीट करण्याचं काही कारण नाहीये. फक्त तौक्ते वादळ म्यानमार देशानं नाव दिलं आणि तौक्ते हा विशिष्ट आवाज काढणाऱ्या सरड्याचं नाव आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 93, कृषी उत्पादनांच्या निर्यातीत भारतात कितव्या क्रमांकावर आहे? 1 11व्या, 2 12व्या, 3 13व्या आणि 4 15व्या. तर कृषी निर्यातीच्या बाबतीत भारत 11व्या क्रमांकावर जागतिक मध्ये. सकाळमध्ये एक न्यूज आली होती ऍक्च्युली, नाबार्ड आणि जे महाराष्ट्र ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांच्या माध्यमातून एक कृषी निर्यात केंद्र जे ते उभारलं गेलेलं आहे आणि ते कुठं उभारलं गेलेलं हा पुढचा प्रश्न आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यात ही माहिती आली की कृषी उत्पादनांच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे. शक्यता फार कमी असा क्वेश्चन येण्याची, पण तरी आला तर तुम्हाला तो कव्हर करता यावा. ठीक आहे. याची डिटेल बातमी पण मी टेलिग्रामला टाकलेली आहे. पुढे, देशातील पहिले कृषी व शेतमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र खालील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? मी सांगितलं तुम्हाला नाबार्डच्या आणि महाराष्ट्राची जी कृषी निर्यात करणारी संस्था आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे केंद्र कुठलं देशातील पहिलं कसलं कृषी आणि शेतमाल निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्र खालील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं? 1 नागपूर, 2 पुणे, 3 कोल्हापूर, 4 सांगली. तर ते पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. म्हणजे हा प्रश्न एक येऊ शकतो जर MPSCच्या दृष्टिकोनातून महत्व आहे, तसाच केंद्राच्या दृष्टिकोनातून जर समजा विचारायचा झाला प्रश्न तर तो त्या दृष्टीने येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही दिशेने कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रश्न 95, विधान ए, चीनची तियानवेन
1 ही अवकाशयानातील बग्गी मंगळावर सुखरूप उतरली आहे. चीनची पुराण कथातील अग्निदेवता झुरांग असे या बग्गीचे नाम करण्यात आले. अमेरिकेनंतर मंगळावर यान उतरताना चीन हा दुसरा देश ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 1 वरील सर्व उदाहरणं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 फक्त ए आणि बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त ए बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 ए आणि सी बरोबर आहे. तर लक्षात घ्या, पहिली 2 विधानं बरोबर, पण अमेरिकेनंतर नाही, पहिलं रशियानं, नंतर अमेरिका आणि नंतर चीन, आता चीन तिसरा देश आहे. फक्त हिंदूमध्ये तिसरा आहे, बाकी सगळ्या वर्तमानपत्रात काय कव्हर केलेलं दुसरा देश आहे. म्हणून चीन हा तिसरा देश आहे की ज्यानं मंगळावर यान उतरवलं. हे फक्त लक्षात ठेवा, कारण तशी बातमी ह्याला हिंदू पेपरला कव्हर केलेली आहे, म्हणून तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून फक्त पर्टिक्युलरली जे लक्षात घ्या, हे ऍक्च्युअल मध्ये जे होतं हे फक्त ए आणि बी बरोबर उत्तर आहे 2 क्रमांकात, 4 नाही. कारण मी आधी क्वेश्चन कन्स्ट्रक्ट केलं तेव्हा मराठी पेपर मधलं वाचलं होतं, पण त्याच्यानंतर हिंदू पेपर मधलं वाचल्यानंतर माझे करेक्शन्स करायला पाहिजे की फक्त ए आणि बी बरोबर आहे. झुरांग देवतेचं नाव दिलेलं आहे, मात्र चीन हा तिसरा देश आहे, दुसरा देश नाहीये. ठीक आहे, आणि यामुळे हा पर्टिक्युलरली हे लक्षात ठेवा. चीनची सगळी माहिती टेलिग्रामला मी टाकलेली आहे, जी हिंदू पेपरमध्ये आली, चीनच्या काय काय अचिव्हमेंट्स आहेत त्या दृष्टिकोनातून. यानाचं जे नाव आहे लक्षात घ्या ते तियानवेन आणि बग्गीचं नाव आहे ते झुरांग आहे. बरोबर आहे ना. चीन हा तिसरा देश आहे हे या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 96 भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून खालील कोणाची निवड करण्यात आली आहे? 1 डब्ल्यू.व्ही. रामन, 2 संजय बांगर, 3 रमेश पवार आणि 4 अजित आगरकर. तर लक्षात घ्या, आतापर्यंत डब्ल्यू.व्ही. रामन होते आणि नुकतीच रमेश पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. ही निवड थोडी वादग्रस्त ठरलेली आहे, त्यामुळे त्या पेपरमध्ये 2-3 सगळ्याच पेपरमध्ये चर्चा आली होती. म्हणून जर समजा चुकून प्रश्न विचारला गेला का कन्स्ट्रक्ट केला गेला तर त्या दृष्टिकोनातून ही तुम्हाला माहिती असावी. म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाचे, लक्षात घ्या, महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून रमेश पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 87 वेणुगोपाल चंद्रशेखर यांचे नुकतेच निधन झाले, ते खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 टेबल टेनिस, 2 टेबल टेनिस, 3 हॉकी आणि 4 फुटबॉल. तर जे वेणुगोपाल चंद्रशेखर, ज्यांना चंद्रा असे म्हटलं जायचं, ते टेबल टेनिस या खेळाशी निगडीत होते, लक्षात घ्या. आणि नंतर त्यांनी टेबल टेनिस प्रशिक्षक म्हणूनही काम पार पाडलं, त्यासाठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारही प्राप्त झाला होता. म्हणून वेणुगोपाल चंद्रशेखर कुठल्या खेळाशी संबंधित होते, त्यांचं निधन झालं तर ते टेबल टेनिस खेळाशी निगडीत होते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न 98 रमेश गुप्ता प्रकरणी खालील कोणाच्या बढतीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली? 1 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, 3 इतर मागासवर्गीय, 4 दिव्यांग. तर अपंग जे आहेत त्यांच्या अपंगांना बढतीमध्ये आरक्षण असावं, म्हणजे आरक्षण आहे अशा बढतीला रमेश गुप्ता या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. म्हणून प्रश्न क्रमांक 98 उत्तर काय? 4 दिव्यांग म्हणजेच अपंग, जे ज्याला आपण म्हणतो डिफरंटली डिसेबल्ड, म्हणजे वेगळ्या प्रकारे ते डिफरंटली एबल्ड, म्हणजे वेगळ्या प्रकारचे सक्षम असतात तेव्हा त्यांना दिव्यांग म्हटलं जातं. तर यांच्या बढतीतील आरक्षणाला खटला कुठला संबंधित आहे? रमेश गुप्ता खटला संबंधित आहे. ठीक आहे. प्रश्न 99 भारताची जी दिशादर्शक प्रणाली, स्थान निश्चित प्रणाली आहे, तिला खालीलपैकी काय नाव देण्यात आलेले आहे? 1 भास्कर, 2 आर्यभट्ट, 3 नाविक आणि 4 निसार. तर लक्षात घ्या, भारताला जी दिशादर्शक प्रणाली म्हणजे आपण म्हणतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, तर या प्रत्येक देशाची, अमेरिकेची जीपीएस असेल, चीनच्या वेगळ्या देशाची असेल, रशियाची असेल, जपानची आहे, या प्रत्येक देशांची दिशादर्शक प्रणाली. त्याचप्रमाणे भारताची ही स्वतःची दिशादर्शक प्रणाली जी ती विकसित केलेली, म्हणजे काय स्थान निश्चित प्रणाली ही विकसित केलेली. त्याच्यासाठी भारतानं जे ते सॅटेलाइट सुद्धा रिक्वेस्ट सॅटेलाइट जे ते सुद्धा अवकाशात धाडलेले आहेत ऍक्च्युली. आणि तेव्हा भारताची दिशादर्शक प्रणाली आहे त्याला नाविक असं नाव दिलेलं आहे. हा प्रश्न कुठल्या परीक्षेला येऊ शकतो, सीडीएस पासून ते एमपीएससी पर्यंत, की नाविक काय आहे किंवा दिशादर्शक प्रणालीला नाव काय दिलेलं आहे, तर ते फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, नाविक नाव दिलेलं आहे, NAVIC. प्रश्न 100 दिशादर्शक प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी किमान किती उपग्रहांची आवश्यकता असते? 1 3 2 4 3 5 आणि 4 7. तर दिशादर्शक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी लक्षात घ्या 4 उपग्रहांची आवश्यकता असते. परत ते उत्तर चुकलेले, परत ते करेक्ट करायला लक्षात घ्या. 4 उपग्रहांची आवश्यकता असते ऍक्च्युली. 3 उपग्रह जे असतात त्यातले ते पर्टिक्युलरली त्याची स्थान निश्चिती करतात आणि एक वेळेच्या बाबतीत माहिती देतात. म्हणून दिशादर्शक प्रणाली जी आहे जीपीएस सिस्टीम कार्यान्वित होण्यासाठी 4 उपग्रहांची आवश्यकता असते. परत मी सांगतो, रिपीट करतो, 100चं उत्तर करेक्ट करा. 2 आहे, परत इथं उत्तर जाऊ नका, 2 उत्तरे फक्त इथं बाय मिस्टेक आहे, झालेले सिली मिस्टेक आहे. तर 2 उत्तरे 100चे, एवढं फक्त लक्षात ठेवा. 100चं उत्तर 4 दिशादर्शक प्रणाली किंवा जीपीएस सिस्टीम कार्यान्वित होण्यासाठी 4 उपग्रहांची आवश्यकता असते. पुढे प्रश्न 101 स्वातंत्र्यपूर्व काळात नेमलेली भोर समिती खालील कोणत्या क्षेत्राशी निगडीत होती? 1 शिक्षण,
2 संरक्षण, 3 आपत्ती व्यवस्थापन, 4 आरोग्य. तर भोर समिती जी होती ती आरोग्य क्षेत्राशी निगडीत होती. या रविवारच्या सकाळला आर्टिकल आलं होतं ऍक्च्युली, फॅमिली डॉक्टर, त्याच्यामध्ये ह्याचा संमतीचा समावेश होता. युपीएससीनं फार पूर्वी एकदा प्रश्न समिती होता की भोर समिती कशाशी निगडीत आहे. तर आता जी काय आरोग्य व्यवस्था भारतात जी काय लॅक्युना निर्माण झालेला आहे तर त्याच्यावरती आर्टिकल आहे, त्याच्यात भोर समितीचा उल्लेख आहे की भोर समितीने ज्या रेकमेंडेशन केल्या होत्या त्या आता कशा प्रकारे उपयोगी पडतात. म्हणून स्वातंत्र्यापूर्वी नेमलेली भोर समिती ही आरोग्य किंवा हेल्थ सेक्टरशी निगडीत होती. म्हणून 101 उत्तर काही 4 येईल. ठीक आहे, पुढे 102. खालील कोणत्या देशात स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन ऍक्ट 2021 चे विधेयक आपल्या कायदेमंडळापुढे मांडलेले आहे? 1 भारत, 2 अमेरिका, 3 इंग्लंड आणि 4 युरोपियन युनियन. तर लक्षात घ्या, अमेरिकेने हे विधेयक मांडलेले. पर्टिक्युलरली जो चीनचा काही प्रभाव वाढतोय सगळ्या देशामध्ये, त्यांना आफ्रिका देशांना कर्ज केलेलं आहे आणि याच्यामध्ये चीन कॉम्पिटिशन सोडून जे आहे ते पर्टिक्युलरली काय करते की स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी देशांना मदत करते किंवा त्यांच्या देशात नाविक स्थापन करते किंवा आरेरावी करते. म्हणून अमेरिकेनं जे ते स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन ऍक्ट जो आहे तो मानलेला आहे. हा भारताच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण आशिया प्रशांत महासागर जो आहे त्याच्यामध्ये जी भारताची भूमिका आहे त्याला या ऍक्टनं मदत मिळणार आहे. म्हणून स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन ऍक्टचं विधेयक अजून पास झालेलं नाही लक्षात घ्या. तर ते विधेयक जे ते अमेरिकेत मांडलेले आहे, अमेरिकेच्या सिनेटमध्ये, ते पास झालं तर भारताला उपकारक ठरेल आणि चीनला मारक ठरेल. अशा प्रकारचं आर्टिकलही सकाळच्या पेपरला रविवारच्या आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न कव्हर केलेला आहे. पुढे 103. जगात 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची किती शिखरे आहेत? 1 10, 2 12, 3 14 आणि 4 16. तर जगात 8,000 मीटरपेक्षा उंचीची जास्त किती शिखरे आहेत? 14 शिखरे आहेत. किती? 14 पिक्स आहेत की जे 8,000 पेक्षा उंची जास्तीचे. आता ते कुठले आहेत ते सकाळ आर्टिकल आलेले, कुठल्या देशात आहेत, त्यांची नावं काय, त्यांचा क्रम काय, त्याच्या नोट्स तुम्हाला प्रिंटेड किंवा मॅगझिन जे आपण पब्लिश करणार आहे त्याच्यात तुम्हाला मिळून जातील. किंवा तुम्ही सकाळला जाऊन टेलिग्राम चॅनलला ती बातमी वाचू शकता, त्यातनं तुम्हाला ते कव्हर होऊन जाईल की बेसिकली काय आहे ते. फार चांगलं आर्टिकल आहे, त्याच्यातनं 2-3 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हला फार इम्पॉर्टंट ऍक्च्युली कन्स्ट्रक्ट होत आहेत. त्यामुळे ते मी इथं प्रश्न तो तयार केलेला आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न 104. अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली महिला कोण आहे? लक्षात घ्या, जगातील पहिली भारतीय महिला कोण आहे? 1 राही सरनोबत, 2 रेखा कुमार, 3 प्रियांका मोहिते आणि 4 दिशा सबरवाल. तर अन्नपूर्णा शिखर सर करणारी 8,000 पेक्षा जास्त उंचीचं भारताची पहिली भारतीय महिला कोण आहे? तर प्रियांका मोहिते, जी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातली आहे. तिनं एप्रिल महिन्यामध्ये अन्नपूर्णा शिखर सर केलं. तेव्हा हा प्रश्न हायली इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स इथून पुढे येतील किंवा याच्या नंतर कधी होतील त्या ह्याला हा प्रश्न करंट अफेअर्सला येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. म्हणून ही माहिती काढून ठेवा की प्रियांका मोहिते ही अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला आहे. बरोबर ना? लक्षात, राही सरनोबत ही नेमबाजीशी निगडीत आहे. बरोबर आहे ना? दिशा सबरवालचा काय संबंध आहे, रेखा कुमारचा काय संबंध आहे? मी हा प्रश्न असा कन्स्ट्रक्ट केला होता. फक्त प्रियांका मोहिते एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 105. 8,000 मीटर उंचीपेक्षा असणारे शिखर सर करणारी जगातील पहिली व्यक्ती कोण आहे? 1 एडमंड हिलरी, 2 तेनसिंग नोर्गे, 3 मेसनर आणि 4 एदुर्ने पॅसबॉन. तर लक्षात घ्या, रॉयनॉल्ड मेसनर हे पहिली व्यक्ती की ज्यानं 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 14च्या 14 शिखरं सर केलेली आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ती सर्व शिखरं ऑक्सिजन शिवाय सर केलेली आहेत. सकाळला रविवारचं हे आर्टिकल आलं होतं आणि ऍक्च्युली म्हणून मी तुम्हाला हे आर्टिकल टाकलेलं आहे की प्रश्न असा येऊ शकतो की एव्हरेस्ट पहिलं कुणी सर केलंय? तर माहिती आहे, एडमंड हिलरी, तेनसिंग नोर्गे. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बच्चेंद्री पाल. एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला कोण? तर अपूर्णिमा सिन्हा. पण सगळ्यात 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखर सर करणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर रॉयनॉल्ड मेसनर. आणि त्यांचं एक वाक्य मी आलं होतं की व्हॉट यू डू किंवा व्हॉट यू हॅव इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट यू डू इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे काय आहे ह्याला महत्व नाही, तुम्ही काय करताय पुढे याला जास्त महत्व आहे. ते वाक्य मी तुम्हाला थॉट ऑफ द डे म्हणून टाकलं होतं. ते रॉयनॉल्ड मेसनरचं वाक्य होतं की ज्यांनी पहिली व्यक्ती जगात की ज्यांना 8,000 पेक्षा उंची जास्त शिखरे सर केलेली. ठीक आहे, पुढे 106. 8,000 मीटरपेक्षा उंचीपेक्षा जास्त शिखरे सर करणारी जगातील पहिली महिला कोण आहे? जगातील 1 प्रियांका मोहिते, 2 थांबोळकेपैकी, 3 बच्चेंद्री पाल, 4 एदुर्ने पॅसबॉन. तर एदुर्ने पॅसबॉन ही स्पॅनिश महिला आहे जिने 8,000 मीटरपेक्षा उंचीची सगळीचे सगळी शिखर तयार केलेत. कुठे? 14 शिखरं जी ती वेगवेगळ्या देशात आहेत. काही पाकिस्तानमध्ये आहेत, काही जे आहेत ते नेपाळमध्ये आहेत,
काही आफ्रिकेमध्ये आहेत. तर या दृष्टिकोनातून ती कुठली आहेत, त्यांची नावं काय, त्यांचे पिक्स कुठले आहेत, या दृष्टिकोनातून तुम्हाला सकाळच्या आर्टिकलला माहिती मिळून जाईल. इथं रिपीट करण्याची कारण नाहीये, तुम्ही तिथे जाऊन ते वाचू शकता. ठीक आहे. पुढे प्रश्न 107, खालील कशाला डेडलिएस्ट माउंटेन ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात? 1 माउंट एव्हरेस्ट, 2 अन्नपूर्णा, 3 नंगा पर्वत आणि 4 शिशापंगामा. तर हे सगळे पर्वत आहेत ते 8000 मीटर पेक्षा उंचीचे जास्त आहेत. तर अन्नपूर्णाला डेडलिएस्ट माउंटेन ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. करंट अफेअर्सच्या दृष्टीनं प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल म्हणून मी या दृष्टिकोनातून हा प्रश्न टाकलेला आहे. पुढे खालील कोणती जोडी चुकीची आहे? 1 निसर्ग बांगलादेश, फणी बांगलादेश, अम्फान थायलंड, वायू श्रीलंका. तर बेसिकली लक्षात घ्या, वायू श्रीलंका. हे काय केलेलं आहे मी, तर ज्या देशांनी नावं दिलेली आहेत त्याचा एक मी आर्टिकल एक टेलिग्रामला टाकलं होतं की जो आता चक्रवात आलं त्या चक्रवाताला कुठल्या देशानं काय नाव दिलेलं हे मी तुम्हाला इथे मेन्शन करून दिलं होतं. वायू मला वाटतं हे नाव भारतानं दिलेलं आहे, बरोबर ना? तर पर्टिक्युलर अम्फान थायलंडनं दिले, फणी बांगलादेशनं दिले, निसर्ग बांगलादेशनं दिलेले. पण वायू जे ते भारतानं नाव दिलेले पर्टिक्युलरली. म्हणून अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो की एक चक्रवाताचं नाव आणि दुसरं देशाचं नाव खाली कुठली जोडी चुकीची. म्हणून गेल्या वर्षातली 2019 आणि 2020 मध्ये आलेली चक्रीवादळ, त्यांचा क्रम, त्यांना कोणत्या दिशेने नावं दिली, हे सगळी लक्षात ठेवा. की याच्यावर एखादा क्वेश्चन कन्स्ट्रक्ट येऊ शकतो. चक्रवात काय आहे, जी ट्रॅडिशनल नाव आहे, तो भूगोलाचा बेसिक प्रश्न आहे. पण आता जे करंट अफेअर्सला आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे भारताने हॉकीमधील ऑलिम्पिकमधले शेवटचे सुवर्णपदक कधी जिंकले? 1980, 1984, 1988, 1992. तर 1980 ला मॉस्कोमध्ये जी स्पर्धा झाली त्यात भारतानं शेवटचं जिंकलं. का? आता ते महाराज किशन कौशिक यांचं मला वाटतं निधन झालं. त्याच्याबरोबर अजून एक जे हॉकी प्लेअर होते त्यांचंही निधन झालं. त्यात त्या बातमीमध्ये उल्लेख आहे की भारतानं शेवटचं हॉकीचं सुवर्णपदक कधी जिंकलं होतं? तर 1980 ला जिंकलं होतं. त्या दृष्टिकोनातून जर समजा प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर एकदा युपीएससीने मागं फार पूर्वी हा प्रश्न विचारलेला आहे. आता युपीएससी नाही विचारणार पण एमपीएससी, सीडीएस या परीक्षांना हा प्रश्न येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न कव्हर केलेला आहे. म्हणून तुम्हाला यावा किंवा उत्तर याचं माहिती असावं. ठीक आहे. पुढे जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 4 मे, 2 7 मे, 3 12 मे आणि 4 27 मे. लक्षात घ्या, जागतिक परिचारिका दिन 12 मेला साजरा केला जातो. 2020 हे वर्ष जे ते परिचारिका वर्ष म्हणून पण साजरा करते, संयुक्त राष्ट्रसंघानं साजरा केलेलं आहे. लक्षात घ्या. त्या दृष्टिकोनातून जे काय त्याच्या संदर्भात माहिती आहे ती आपण एका थीमच्या आधारे जे महत्वाचे दिवस आहेत वर्षातले ते आणि 2020च्या त्याच्या ज्या थीम्स आहेत त्याही एकदा कॅप्चर करूया. आणि 2021 आतापर्यंतचे जे दिवस झालेले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे तेही कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. पुढे प्रश्न 111, भारतातील पहिल्या व्याघ्र प्रकल्पाविषयी खालील विधानांचा विचार करा. 1 विधान ए, याचे नाव 1937 मध्ये रामगंगा नॅशनल पार्क असे ठेवण्यात आले. विधान बी, 1954-55 साली याचे नाव हेली नॅशनल पार्क असे ठेवण्यात आले. आणि विधान सी, 1955-56 साली त्याचे नामकरण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असे करण्यात आले. विधान लक्षात घ्या. पहिलं, 1 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 2 फक्त ए आणि सी बरोबर आहे. 3 फक्त ए बरोबर आहे आणि 4 फक्त सी बरोबर आहे. तर लक्षात घ्या याचं उत्तर आहे फक्त सी बरोबर आहे. का? तर पहिलं नाव जे होतं ते हेली नॅशनल पार्क होतं 37 साली. 1954 ला त्याचं नाव केलं रामगंगा नॅशनल पार्क आणि नंतर जिम कॉर्बेट यांच्या नावाखालनं 1955-56 ला जे ते जिम कॉर्बेट केलं. म्हणून पर्टिक्युलरली 19 हे पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, व्याघ्र संरक्षण प्रकल्प भारतातला. आणि किंवा हे राष्ट्रीय उद्यान जे ते आशियातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान पण आहे. 1973 साली इंदिरा गांधींनी जे ते पर्टिक्युलरली याच्यासाठी स्टेप्स गेले होते. 1973 साली व्याघ्र प्रकल्प म्हणजे जो प्रोजेक्ट टायगर आहे तो सुरू केला गेला होता. आणि पहिला टायगर प्रोजेक्ट कुठला होता? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. लक्षात घ्या. बरोबर आहे. तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. याच्या बाबतीत पण सकाळमध्ये रविवारच्या आर्टिकल आलं होतं. आणि म्हणून मी सांगितलं की संडेचा दिवस असा ठेवा की वर्तमानपत्रातलं आठवड्याभराच्या प्रत्येक न्यूजपेपरला, लोकसत्ताला असेल तर लोकरंगची पुरवणी येते, सकाळ असेल तर सप्तरंगची पुरवणी येते, तुमचं लोकमत असेल त्याला पुरवणी येते लोकमंथन म्हणून, त्याच्यानंतर हिंदूला पुरवणी येते, इंडियन एक्सप्रेसला पुरवणी येते. ह्याला जे काही आर्टिकल्स असतात, जे काही इम्पॉर्टंट आठवड्यात घडलेली फार टाइमली इम्पॉर्टंट घटना असतात त्या कव्हर केलेल्या असतात. त्यामुळे रविवारीचा तुमचा जो दिवस असेल तो रिडिंग डे ते म्हणून ठेवा की अर्धा दिवस जो येतो रविवारी पेपर्स वाचायचे फक्त. मग ते ऑनलाईन वाचा, ऑफलाईन वाचा, कशाही प्रकारे वाचा, दॅट डझंट इम्पॉर्टंट. तुमच्याकडे जे ते नॉलेज कलेक्ट झालं पाहिजे ते नॉलेज अप्लाय करता यायला पाहिजे. मग तुम्हाला कळून जाईल की नाही यार आपण आठवड्याभरात पेपर वाचला
पण ही बातमी नाही कव्हर झाली की जी रविवारी आपली कव्हर झाली, मग ती कुठल्या दिवशी आलते, मग त्या अनुषंगाने तुम्ही त्या करंट अफेअर्सचा शोध घेता, बरोबर आहे ना. वर्तमानपत्र का वाचा, तर तुमच्या विचारात एक प्रगल्भता येत जाते, तुम्हाला नॉलेज तर मिळत जातच. मग तुम्ही ज्यावेळेला क्लास 1 क्लास 2 ची प्रिपरेशन कराल किंवा कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी मुलाखत आहे त्या ठिकाणी अपिअर होता, तेव्हा त्या ज्ञानाचा तिथं उपयोग होत असतो. म्हणून वर्तमानपत्र वाचत चला, ठीक आहे. कोविड औषध 2G कोणी शोधले आहे? एक ICMR, 2 ऑक्सफोर्ड विद्यापीठ, 3 एम्स आणि 4 DRDO. तर DRDO ने नवीन औषध आणलेले 2G. ऍक्च्युली त्याचा लॉंग फॉर्म फार अवघड आहे, पण 2G हा लॉंग फॉर्म पर्टिक्युलरली आहे. आता ह्या औषधाचा विषय काय, तर कोविडचे जे स्पाइक्स प्रोटीन्स आहेत पर्टिक्युलर, तर कोविडचा तो ग्लुकोज इंटेक आहे, ते ग्लुकोज इंटेक ते कमी करतं. पण हिंदूमध्ये एक असं आर्टिकल आलं होतं की ते जसं ज्या सेलला इफेक्ट केलेलं आहे कोरोनानं, त्या सेलचा ग्लुकोजचा प्रतिबंध करेल, तसंच इतर ज्या सेल्स असतात जसं ब्रेन सेल्स असतात त्यांचा पण कदाचित ते ग्लुकोज लेवल कमी करेल. त्यामुळे ते किती प्रभावी ठरते आणि काय ठरते हे माहित नाही. पण 2G औषध कशावर आहे? कोविडवर आहे. आणि शोधले कोणी? DRDO ने. हे आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लक्षात घ्या. मुख्य परीक्षेत त्याच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपल्याला जायचं काही कारण नाहीये. आणि शोधले कोणी हाच विषय फक्त आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. तरी पण तुम्ही एकदा ते आर्टिकल वाचा, त्यात ग्लुकोलायसिस काय आहे आणि ग्लायकोलायसिस काय, ते मी सायन्स शिकवतो ते तुम्हाला शिकवेन. आता ते इथं काही शिकवण्याची गरज नाही, ठीक आहे. पुढे प्रश्न 113, विद्यादेवी भंडारी खालील कोण आहेत? एक, नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्ष, नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान, नेपाळच्या कायदेमंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. तर त्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. याच्या आधी त्या नेपाळची जी कायदेमंडळ आहे त्याच्या पण अध्यक्ष होत्या. आता त्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. आता जे ते ओली शर्मा मला वाटतं ह्यांना नेपाळचे पंतप्रधान म्हणून त्यांनी परत पाचारण केलं तिसऱ्या वेळेला. त्या न्यूजच्या मध्ये ही बातमी होती. मग या न्यूजच्या आधारे जर प्रश्न कन्स्ट्रक्ट केला गेला तर तुम्हाला ते माहिती असावं म्हणून मी हा प्रश्न कन्स्ट्रक्ट केला. कारण ते ओली शर्मा झाले पंतप्रधान, ती बातमी सगळीकडे कव्हर होईल. ती फार म्हणजे एवढी सगळ्यात न्यूजपेपरमध्ये कव्हर झाल्या बातमीला त्या तुम्हाला वाचूनही लक्षात राहील. पण अशा प्रकारे प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर, म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रश्न कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रश्न असा आहे की तुम्हाला अँगल डेव्हलप व्हावा की वर्तमानपत्र वाचताना या बातमीवर काय प्रश्न येतील. आपण एक 30-40 जरी तुम्ही हे आर्टिकल्स व्यवस्थित ऐकले समजा लेक्चर्स, ते तुम्हाला ते अँगल डेव्हलप होऊन जाईल, ठीक आहे. पुढे राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले. ते खालील कोणत्या पक्षाचे सदस्य होते? एक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे राजीव सातव हे सदस्य होते, लक्षात घ्या. त्यांचं नुकतंच कोरोना निधन झालं. ऍक्च्युली 24 दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट चालली होती. ते त्यातनं बरेही झाले होते, पण परत त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून त्यांना ऍडमिट केलं. सॅटॅगोमायली काहीतरी त्यांना तो निमोनिया व्हायला कारणीभूत झाला विषाणू, तो त्याच्यावरही लोकसत्तामध्ये आर्टिकल आलं होतं, तेही मी टाकलेलं आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तेही वाचून घ्या, ठीक आहे. पुढे लिगो किंवा लायगो हा प्रकल्प भारतातील कोणत्या जिल्ह्यात राबवला जातो? एक, उस्मानाबाद, 2, बीड, 3, हिंगोली आणि 4, यवतमाळ. तर लक्षात घ्या, राजीव सातव जे ते मूळचे हिंगोली जिल्ह्यातले, हिंगोली जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट राबवला जातोय. जगातला हा दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आशियातला पहिल्या ठिकाणी आहे. जगात 2 ठिकाणीच हा लायगो प्रोजेक्ट राबवला जातोय. ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा अभ्यास करण्यासाठी हा प्रोजेक्ट राबवला जातोय आणि तो हिंगोली जिल्ह्यात भारतातल्या राबवला जातोय. म्हणून त्या बातमीमध्ये तेही कव्हर केलं होतं. हे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. उत्तर हे करेक्ट करून घ्या. हिंगोली उत्तर याचं. लायगो हा प्रोजेक्ट हिंगोली दिशेल म्हणजे 115 उत्तर काय 3. करेक्शन्स करून घ्या. समजा एखादं चूक असेल तर तुम्हाला ते ऐका, म्हणून म्हणतो लेक्चर बारकाईने ऐका. लिगो प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात राबवला जात आहे, ठीक आहे. पुढे प्रश्न 116, कोब ब्रायंट याचे गेल्या वर्षी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. तो कोणत्या खेळाशी निगडीत आहे? एक, फुटबॉल, 2, रग्बी, 3, बास्केटबॉल आणि 4, व्हॉलीबॉल. तर जो कोब ब्रायंट झाला त्याचा आता NBA हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला गेला. काल हिंदूला बातमी कव्हर केली होती. तर तो बास्केटबॉलशी निगडीत आहे, लक्षात घ्या. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्याचं आणि त्याच्या ज्या मुली होत्या त्या सगळ्यांचंच निधन झालं. आणि कोब ब्रायंट हा फेमस खेळाडू होता, त्यामुळे त्याच्या आधारे जर काही प्रश्न कन्स्ट्रक्ट केला गेला तर म्हणून मी विचारलं की कोब ब्रायंट हा बास्केटबॉल या खेळाशी निगडीत आहे, ठीक आहे. पुढे प्रश्न 117, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 साली महाराष्ट्र शासनाने कारागृह सुधारण्यासाठी खालील कोणती समिती स्थापन केली होती? एक, बापट समिती, 2, राधाकृष्ण समिती, 3, इंदिरा जैन समिती आणि 4, सौरभजी समिती. तर राधाकृष्ण समिती. लक्षात घ्या, आता जे कोविड आलेलं आहे आणि जे कारागृहात कोविड परिसर चाललेला आहे त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की लोकांना बाबा तुम्ही घरी होम क्वारंटाईन करू शकता किंवा होम प्रिझन करू शकता का, किंवा हे जे
लोक आहेत अंडर ट्रायल, म्हणजे ज्यांची अजून ट्रायलच चाललेली आहे, त्या लोकांना तुम्ही पॅरालोर किंवा काही सोडू शकता का? तर महाराष्ट्र सरकारने याच्यासाठी 2015 साली समिती नेमली होती, तिने अहवालही दिला, पण त्या अहवालाचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही, म्हणून इंडियन एक्सप्रेसला एक आर्टिकल कव्हर झालं होतं. मग त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न कव्हर केला की जर एमपीएससीच्या काही परीक्षा आल्या तर त्या दृष्टिकोनातून असावं की कारागृह सुधारणा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनं 2015 साली राधाकृष्ण समिती स्थापन केली होती. तिच्या काही रेकमेंडेशन आहेत ते तुम्हाला इंडियन एक्सप्रेसच्या पेपरला मिळून जातील. ठीक आहे, पुढे प्रश्न 117, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना खालील कोणी केली? 1 जमशेदजी दाता, 2 डॉक्टर होमी जहांगीर भाभा, 3 सायरस पुनावाला आणि 4 नानाभाई कावशीदार. तर लक्षात घ्या, आता आदर पुनावाला तेच सायरस पुनावाला यांचे पर्टिक्युलर आहे. ते सायरस पुनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली, जी कुठे आता पुणे, जी जगातली सर्वात जास्त लस उत्पादन करणारी कंपनी किंवा इन्स्टिट्यूट आहे. जगातली, लक्षात घ्या, सगळ्यात जास्त लस उत्पादन कशाच्या बाबतीत? क्वांटिटीच्या बाबतीत, व्हॉल्यूम किंवा पैशाच्या बाबतीत नाही, तर क्वांटिटीच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे. त्याच्यात आता त्यांनी ऑक्सफर्डशी निगडीत होऊन कोविशिल्डचं लसीचं निर्मिती ते पर्टिक्युलरली जे ते करतात, ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका. मला वाटतं मागच्या लेक्चरला ज्यावेळेला आपण कंपल्सरी लायसन्स आणि व्हॉलेंटरी लायसन्स हे बघितलं होतं, तर त्यावेळेला तुम्हाला ते इथं मिळून जाईल. ठीक आहे, पुढे प्रश्न 119, 1917व्या विश्व इंडोरी स्पर्धेत 2020 ची विजेती ठरलेली आंद्रिया मेझा खालील कोणत्या देशाची आहे? 1 कॅनडा, 2 पेरू, 3 मेक्सिको आणि 4 ब्राझील. तर लक्षात घ्या, मेक्सिकोची. मग हा प्रश्न कसा होतो की एक फॅक्च्युअल क्वेश्चन विचारायचा म्हणून विचारला तर एक तर काय विचारतील, कोण आहे, आणि मग 3-4 सुंदरींची नावं देतील, किंवा नावं देतील आणि ती कुठल्या देशाची हे विचारतील. ह्या विश्व सुंदरी स्पर्धेचा लोगो काय, त्याचा मोठो काय असतं, त्याचं ब्रीदवाक्य काय, हे प्रश्न तुम्ही कव्हर करा किंवा मी तुम्हाला नोट्समध्ये मेन्शन करून देईल. इथं ते शक्य नाही की सगळं कव्हर करणं, बरोबर आहे ना? ठीक आहे, पुढे प्रश्न 120, मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी खालील कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? 1 दरायस खंबाटा, 2 आशिष राजे गायकवाड, 3 सुधीर ठाकरे आणि 4 दिलीप भोसले. तर लक्षात घ्या, दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण होते, म्हणून त्याच्या अध्यक्षतेखाली त्यांनी काय करणार आहे, जो काय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा अभ्यास करणार आहेत आणि सरकारला याच्या पुढे काय करायला पाहिजे, काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत याच्या बाबतीत जे ते सल्ला देण्याचं काम करणार आहेत. मग हा अध्यक्ष पण विचारू शकतात, लक्षात घ्या, त्यातले सदस्य पण विचारू शकतात, त्याचा सचिव कोणी हे विचारू शकतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ती जी बातमी आलेली आहे ती बातमी कव्हर करण्याचा प्रयत्न करा. मी ते प्रश्न कव्हर करीन पुढच्या वगैरे स्लाइड्सला, पण तुम्ही जर आत्ताच अभ्यास करून टाकला तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, पुढे प्रश्न 21, फ्रॅग ड्रा श्लाउन हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? 1 नॉर्वे, 2 आइसलँड, 3 डेन्मार्क आणि स्वीडन. तर हा ज्वालामुखी नुकताच जागृत झालेला आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणात लावा जो आहे तो पृथ्वीच्या पोटातून बाहेर येतोय. ते बघायला लोकांनी अक्षरशः गर्दी केलेली आहे, म्हणून लोकमतला ही बातमी कव्हर झाली. तुम्ही लक्षात ठेवा, फ्रॅग श्लाउन हा ज्वालामुखी जो आहे तो आइसलँड या देशामध्ये, बरोबर आहे. तर हे फक्त लक्षात ठेवा. म्हणून आपण प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या बाबतीत जे काही मागच्या आठवड्यामध्ये रविवारी आर्टिकल किंवा मागच्या आठवड्यात ज्या काही घटना घडल्या त्याच्यावरचे जे काही हायली इम्पॉर्टंट ते 30 क्वेश्चन्स आहेत ते बघितले. ही एक्सक्लुझिव्ह लिस्ट नाहीये, तुमच्याकडे अजूनही लिस्ट असू शकते, लक्षात घ्या, तुम्ही ती करू शकता. फक्त माझा पर्पज असाच आहे की तुम्हाला माझ्या परीने जेवढं देता येईल, माझ्या परीने पोहोचता येईल तेवढं देण्यात येईल. तुमचा अँगल डेव्हलप करणं हा विषय. एकदा तुम्हाला एम्पॉवर केलं की तुमचं तुम्ही अधिकारी होऊ शकता, त्यात परत परत सारखे गायडन्स करण्याची आवश्यकता नसते. आणि या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायला कष्टाला पर्याय नाही. जेवढे तुम्ही कष्ट कराल तेवढं तुम्ही लवकर सिलेक्शन होऊन जाईल तुमचं. म्हणून सेकंड इयरला असताना किंवा थर्ड इयरला असताना प्रिपरेशन चालू करा, तर स्पर्धा परीक्षा लवकर क्रॅक करता येते. ठीक आहे, प्रश्न 122, फॉर्च्यून लीडर्स यादी 2021 नुसार जगातील सर्वात प्रभावशाली नेता किंवा लीडर कोण आहे? 1 अँजेला मार्कल जर्मनी, 2 जो बायडेन अमेरिका, 3 जेसिका आर्डेन न्यूझीलंड आणि 4 कमला हॅरिस अमेरिका. तर जेसिका आर्डेन न्यूझीलंडच्या या सगळ्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान आहेत. त्यांनी कोविड प्रतिबंध करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या त्याच्यासाठी त्यांना जे ते फॉर्च्यून लीडर यादीमध्ये सर्वात प्रभावशाली नेता म्हणून मानलेलं आहे. या यादीमध्ये भारताचे जे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आहेत सायरस पुनावाला, तर त्यांचंही नाव आहे, लक्षात घ्या. पण भारताच्या मोदींचं नाव तिथं कुठेही नाहीये 50 ह्याच्यात.
त्याच्यानंतर जो बायडनचं नाव आहे, अंजेला मर्केल आहे, कमला हॅरिस आहे. पण सर्वात प्रभावशाली कोण ठरलेलं आहे? जेसिका आर्डेन. प्रश्न दोन्ही प्रकारे येतो. जेसिका आर्डेन कुठल्या देशाचे पंतप्रधान आहेत किंवा फॉर्च्यून लीडर्सचा कसाही प्रश्न आहे. जी यादी आहे ती बघा. त्यात mRNA मॉलिक्यूलच्या बाबतीत माहिती आलेली की त्याचे जे आता जी व्हॅक्सिन डेव्हलप होती त्याच्यासाठी mRNAचा फार महत्वाचा रोल आहे. त्या दृष्टिकोनातून त्या आर्टिकलमध्ये माहिती मिळते. ते mRNAचा शोध लावणारे त्यांना पण या यादीमध्ये दिलेलं आहे की ते प्रभावशाली व्यक्ती आहेत या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. परत मी सांगितलं की आपण जे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ते ऐकत चला लेक्चर फॉलो करत चला. प्रत्येक विषयाचे लेक्चर असतील. मी आज इकॉनॉमीचं लेक्चरही उद्या किंवा टाकून देईन तुम्हाला, ते पण ऐकत चला. सुरुवातीचे लेक्चर तुम्हाला वाटेल की खूप इझी आहेत, आपण क्रॅक करू शकू, पण जसं जसं पुढे जाईल तसं ते अवघड होत जातं. म्हणून सगळे लेक्चर्स कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 123 प्रश्न. जी 7 देशांची बैठक खालील कोणत्या देशांनी पार पडणार आहे? 1. ब्रासिलिया ब्राझील, 2. पॅरिस फ्रान्स, 3. न्यूयॉर्क अमेरिका, 4. कॉर्नवेल इंग्लंड. तर कॉर्नवेल इंग्लंडला ही बैठक पार पडणार आहे. आता भारताला निमंत्रित करण्यात आलं होतं, पण भारतातील कोविड परिस्थितीचा सामना म्हणून नरेंद्र मोदी या बैठकीला हजर राहिले नाहीत, म्हणून त्यांनी रद्द केलं. G7 मध्ये भारताचा समावेश होतो का? नाही होत, पण भारताला त्याला स्पेशल निमंत्रण दिलं होतं. मात्र कोविडमुळे भारताचे पंतप्रधान या बैठकीला हजर राहणार नाहीत. तरीही हे जगातील सगळ्यात 7 श्रीमंत देशांची हा समूह आहे, त्यामुळे याचे निर्णय सगळ्या देशावर अफेक्ट होतात. त्यामुळे हा प्रश्न एका दृष्टीने ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो, म्हणून मी इथं कव्हर केला. ठीक आहे. ओके.